सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणाऱ्या स्त्रियांसोबत काय घडू शकते? रोज सकाळी उठल्या-उठल्या झाडू मारत असाल तर तुमच्यासोबत काय घडू शकते? जर तुम्ही ही चूक करत असाल तर लवकरच सावधान व्हा. नमस्कार. तुम्ही सकाळी उठताच सर्वात आधी काय करता? जर तुमचे उत्तर हे आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी एक मोठा अलार्म आहे. कारण सकाळी उठल्यावर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबाला झाडून टाकते. होय, तुम्हाला धक्का बसेल ना, पण मित्रांनो, हा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्वतःला हे मला आधीच कोणी का सांगितले नाही. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशा 2 पेक्षा जास्त गोष्टी ज्या सकाळी झाडू मारणाऱ्या स्त्रियांशी संबंधित आहे. घरात लक्ष्मी येते की जाते, सकारात्मकता वाढते की दारिद्र्य राहते, याचा संपूर्ण गुपित या एका व्हिडिओमध्ये उलगडा होणार आहे. पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. सकाळी उठल्या-उठल्या झाडू मारणे धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार काय होते? एक झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. झाडू ही साधी गोष्ट नाही, ती लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे. भारतीय धर्मानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते. कारण सकाळी घरात शुभ शक्तीचं आगमन होत असतं आणि झाडूने त्या शक्ती झाडल्या जातात. नंबर 2 आहे ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारणे आत्मिक आणि आर्थिक नुकसान ठरते. जर एखादी स्त्री पहाटे झाडून घेते आणि दरवाजा बाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सौख्य तर सुख समृद्धी स्वतःहून बाहेर झाडली जाते. नंबर 3, सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारणं शरीरातील प्राणशक्ती गळते. विज्ञानानुसार शांत झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते. तुम्ही झोपेतून उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते. शक्तिहीनता, थकवा, मानसिक चिडचिड हे याचे दुष्परिणाम असू शकतात. सकाळच्या झाडू पासून घरात येणारे अपशकुन परिणाम तयार होतात. ती दिवसभर वाद, तणाव, वैरभाव निर्माण करते. 6, मुलांमध्ये आळस, अभ्यासात मन न लागणे, चिडचिड होणे, मोठ्यांच्या आज्ञेचे पालन न करणे, हट्टीपणा करणे अशा मुलांमध्ये तक्रारी जाणवतात. 7, देवघरात जाण्याची इच्छा होत नाही. सकाळी झाडू केल्यावर मानसिक शांतता जाते, त्याचा थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा होत असतो. 8, घरात आजारपण वाढते. शास्त्रात सांगितलं आहे सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा, स्नान, ध्यान यात व्हावा. पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास, ताप आणि थकवा सुद्धा वाढतो. सकाळी झाडू मारणं का टाळावं? यासाठी टाळा आणि याऐवजी हे नक्की करा. 9, पहाटे झाडू न घेता अंघोळ करा. शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा, ध्यान करा. त्यामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक लहरी तयार होते. झाडू मारण्यासाठी योग्य वेळ कोणती? सकाळी 7:30 ते 9:30 ही वेळ योग्य आहे. त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचं वास्तव्य सुरू होतं. झाडू कधीही उभा ठेवू नये असं म्हटलं जातं. तर ते का? म्हणजे लक्ष्मीचा अपमान समजला जातो. तो नेहमी आडवा ठेवावा आणि देवघराच्या जवळ अजिबात ठेवू नका. तसेच झाडू बेडखाली अथवा सोफा सेटखाली कधीही ठेवू नका. यामुळे घरामध्ये सतत वाद निर्माण होतात. बेडरूममध्ये झाडू ठेवल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतो आणि त्यांच्या नात्यामध्ये सुद्धा वाद निर्माण होतो. आता बघूया लक्ष्मी प्राप्तीचे 10 रहस्यमय उपाय. सकाळी उठल्यावर हे नक्की करा. आज जमिनीवर पाय ठेवण्याआधी
समुद्र वसने देवी हा लक्ष्मीचा मंत्र नक्की म्हणा. हा मंत्र घरात लक्ष्मीचं सातत्याने टिकवतो. साधी जर सतत घरामध्ये आर्थिक चणचण बसत असेल तर कोणतेही 8 दिवस सलग कचऱ्याच्या डब्याला एका दगडाने टकटक वाजवत असे म्हणा की ए लक्ष्मी माता, माझ्या घरी लक्ष्मी आली आहे, तू निघून जा. असं मोजून 8 वेळा 8 दिवस म्हणावे. यामुळे पैशाची आर्थिक चणचण होते, घरामध्ये पैसा येऊ लागतो. 7 वाजण्यापूर्वी गाईला 2 पोळ्या आणि थोडा गूळ नक्की अर्पण करा. हे उपाय स्त्रीने केले तर घरात आर्थिक तेजी येते. झाडूच्या टोकाला हळदीने स्वस्तिक काढा आणि अवक्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा. झाडताना लक्ष्मी नकारात्मक आणि दृष्टी काढते असं म्हणा. रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाची जोडी व्हा. यामुळे गुप्तदोष, पितृदोष आणि नजरदोषसुद्धा दूर होतो. काही वास्तू टिप्स जे घरात सुख, समाधान आणि समृद्धी आणतात. झाडू कधी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका, कारण त्या देशात सूर्याच्या सकारात्मक शक्ती असतात. झाडूवर पाय ठेवला गेला तर लक्ष्मीचा अपमान होतो. त्यानंतर लगेच झाडूला थोडं गंगाजल शिंपडून ठेवावं. संध्याकाळी झाडू मारू नका, कारण ती वेळ लक्ष्मीची वास्तव्याची असते. आणि झाडू नेहमी झाकून ठेवा, कोणालाही सहज दिसणार नाही अशा पद्धतीने झाकून ठेवा. झाडूला उघडं ठेवणे म्हणजे घराच्या गुप्त शुभ शक्तीचे उघड करणे. पैशासंबंधित 5 शुभ अशुभ रहस्यमय संकेत कोणते आहेत? लक्ष्मीचा आशीर्वाद की तो इशारा समजला जातो. जर झाडू अचानक तुटला तर ते दुःखाचे आणि आर्थिक नुकसान झेलावे लागणार. जर आपल्याला घरात झाडू वारंवार सापडत नसेल, घरात दृष्ट किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते. झाडूने घर झाडताना जर शेंडा पुढे वाकडा होत असेल तर घरातील सदस्यावर कोणीतरी दृष्ट टाकलेली असते. झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागतं तर लक्ष्मीचा इशारा आहे की घरात बदल घडावा. जर झाडू घेताना तो हातातून निसटून गेला, एखादं अतिपूर्व कार्य होणार नाही. अशा वेळी काम रद्द ठेवा. सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्यात या 5 गोष्टी घरामध्ये धन, ऐश्वर्य आणि सौख्य नक्की नांदेल. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा न चुकता दररोज जप करा. घराच्या मुख्य दरवाजाला गंगाजल शिंपडा. तुळशीला प्रदक्षिणा 7 घाला. घरात सौख्य वाढेल. देवघरात धूप दीप लावा आणि घंटा वाजवा. आपण जे काही करतो किंवा मनापासून श्रद्धा ठेवून यामुळे खरंच फरक पडतो. आपल्या मनामध्ये शंका आली की झालं तर मग आपण वारंवार निगेटिव्ह विचार करतो, मग फरक पडत नाही. मित्रांनो, सकाळची वेळ हा दैवशक्तीची वेळ असते. या वेळेला आपण जे काही करतो त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर सुद्धा होत असतो. झाडू खरेदी करताना नेहमी शनिवारच्या दिवशी खरेदी करावा व जुना झाडू फेकून द्यायचा असेल तरी देखील तो शनिवारच्याच दिवशी फेकून द्यावा. गुरुवारच्या दिवशी कधीही नवीन झाडू खरेदी करू नये आणि जुना झाडू देखील फेकून देऊ नये. अशामुळे घरातील लक्ष्मी कायमस्वरूपी नाराज होऊन निघून जाते व न जाणारी दरिद्रता घरामध्ये येते. तसेच एकादशीच्या दिवशी कधीही झाडू फेकून देऊ नये. त्यामुळे भगवान विष्णूची कृपा कधीही अशा घरांवर राहत नाही ज्या घरातील झाडू एकादशीच्या दिवशी फेकून दिला जातो, कारण झाडू देखील लक्ष्मीचे स्वरूप आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी ही चुकूनही करू नये. तसेच शुक्रवारी, मंगळवारी हे देखील लक्ष्मीचे वार आहे. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नवीन झाडूची खरेदी करू शकता, परंतु घरातील जुना झाडू फेकून देऊ नये. अमावास्येच्या दिवशी देखील झाडू फेकून देऊ नये. या उलट अमावास्येच्या दिवशी झाडूचे पूजन करणे उत्तम मानले जाते. या छोट्या छोट्या नियमांचे पालन करणे खूपच गरजेचे आहे. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर प्रार्थना करणे गरजेचे आहे. आपण स्वतः झाडून आपली सुख समृद्धी झाडून घालवतो हे आपण विसरून चालणार नाही. आजपासून एक नवा नियम पाळा.
पहाटे झाडू नका. प्रार्थना हवी, शुद्ध विचार हवे. शुद्धता, स्वच्छता लक्ष्मीला आवडते, पण त्यासाठी योग्य वेळ. सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडू न मारता मन आणि घर स्वच्छ ठेवण्यासाठी होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ मित्रांनो.